मैत्री ग्रुप प्रस्तुत मैत्री ट्रॅव्हल गप्पा या पॉडकास्ट मध्ये मी महेश शेजवळ तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज ट्रॅव्हल गप्पा मारण्यासाठी आपल्या बरोबर आहेत वामनरी पेठे ज्वेलर्सच्या सौ राधा पेठे. नमस्कार. राधा मॅडम बद्दल सांगायचं झालं तर त्या गेली 27 वर्ष झपूर्जाच्या माध्यमातून मंगळागौरीचे खेळ सादर करत आहेत. त्याचबरोबर त्या विविध सामाजिक संस्थांबरोबर कार्यरत आहेत. लोकमान्य सेवा संघ, सखी मंडळ अशा संस्थांमध्ये त्या रेग्युलरली कार्यरत असतात. राधा मॅडम नमस्कार. मैत्री ग्रुप तर्फे मी महेश तुमचं हार्दिक स्वागत करतो. नक्कीच आज आपल्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं तुमचा प्रवास, तुमचे अनुभव हे ऐकायला इकडे आवडणार आहेत. सो पहिला प्रश्न हाच असेल का तुमची प्रवासाची झालेली सुरुवात? तसं म्हटलं तर प्रवासाची आवड कॉलेजपासूनच होती, कारण खूप ट्रेक्स केलेत कॉलेजमधनं. आणि लग्नानंतर ही आवड आणिकच जोपासली गेली, कारण माझ्या मिस्टरांना ड्रायव्हिंगची खूप आवड आहे. त्यामुळे आम्ही स्वतः गाडी घेऊन ड्राईव्ह करून खूप मोठे प्रवास केलेले आहेत. पण परदेश प्रवास म्हणाला तर आमचा पहिला परदेश प्रवास हा युरोपचा आम्ही केला. आणि तो सुद्धा युरेलने. जवळजवळ महिनाभर आम्ही युरोपमध्ये होतो युरेलने. आणि खूपच अविस्मरणीय म्हणजे झाला प्रवास तो आमचा. युरोपच्या सहली बरेच करतात, पण त्या 13 रात्र 14 दिवसाच्या, 14 रात्र 15 दिवसाच्या, पण हा एक प्रवास अनुभव खरंच वेगळा आहे. म्हणजे त्या ट्रेन्स पकडायच्या आहेत, तिकडच्या लोकांबद्दल समजून घ्यायचंय, तिकडच्या संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचंय. एखादा असा काही आठवणीतला किस्सा का त्या युरोलच्या प्रवासामध्ये घडलेली ती गमतीशीर? खूप अनुभव आहेत युरोपच्या प्रवासात. खरं म्हणजे एक रात्र गाडीमध्ये काढायची, एक रात्र हॉटेलमध्ये काढायची, असं करून आम्ही 15 दिवस, महिन्यापैकी 15 दिवसच हॉटेलिंग केलं आणि 15 दिवस ट्रेनने काढले. आणि मुख्य इतकं सोयीचं आहे ते. उतरल्यानंतर पहिल्यांदा आपली खाण्याची बॅग भरून घ्यायची, कारण युरोपचं आपल्याला अन्न कितपत झेपतं माहित नाही म्हणून. आणि सँडविचे, ज्युसेस, सॅलड हे भरून घ्यायचं. इन्फॉर्मेशन मध्ये चौकशी करायची, जवळचं हॉटेल कुठचं आहे तिथे बुकिंग करायचं आणि चालू पडायचं. टॅक्सी असली तर टॅक्सी, नाही तर बॅग ओढत. आणि अनुभव म्हणाला तर आम्ही ऑस्ट्रियाला गेलो होतो, तेव्हा असंच सामान वगैरे टाकून लगेच शहर बघायला बाहेर पडायचं, अशी एक सवय होती आम्हाला. तर आम्ही बाहेर पडले असताना तिथे ऑस्ट्रियन फेअर चालली होती. त्या बिअर फेस्टिवल चालला होता तिकडे. तर ती ऑस्ट्रियन फेअर होती आणि आम्ही सहज डोकून बघत होतो काय आतमध्ये. तर त्या तिकडच्या बायकांनी आम्हाला दोघांना आतमध्ये ओढूनच केलं आणि खूप मजा आली. त्या डान्स करत होत्या, त्यांचे ते झगेदार फ्रॉक, ॲप्रन्स आणि 2 हातात मोठे ट्रे करून 12-12 बिअरच्या बाटल्या सर्व करताना मला ह्या सगळ्याची गोष्टीची खूप अपूर्वाई वाटली त्यावेळेला. आणि मग त्यांचं खाणं आम्हाला खाऊ घातलं आणि ते खूप छान अविस्मरणीय होतं. आणि दुसरा अनुभव म्हणजे ट्रेनमध्ये आला. जनरली युरेलने तुम्ही प्रवास करता तेव्हा जनरली जर दोघं असले तर तुम्हाला ते कुपे देतात आणि शक्यतो त्या कुपेमध्ये कोणी येत नाही. पण एक मनुष्य इटलीला आम्ही जात असताना आला आणि तो बहुतेक दारू पिऊन आला असावा आणि तो माझ्या समोरच्या बर्थवरच झोपला आणि त्याच्यातनं खळाखळा पैसे खिशातनं बाहेर पडले. आणि हे पाहिल्यावर मी खूप घाबरले. म्हटलं आपल्याला भाषा नाही, काही नाही. तर म्हटलं काही नाही, आपली साईन लँग्वेज आता इथे उपयोगाला आणायची. मग गार्ड पाशी गेले आणि त्याला पूर्ण खाणाखुणामध्ये पटवलं की त्या काय मनुष्याला झालंय. मग तो माझ्याबरोबर आला, त्या मनुष्याला तो घेऊन गेला बाहेर आणि ते प्रकरण निभालं. म्हणजे भाषा हा विषय येत नाही प्रवास करताना. सगळ्यात छान भाषा म्हणजे आपलं भाव त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि प्रवास आनंदी होतो. शक्ती त्यावेळेला मिळते आणि ते काम होऊन जातं, असं होतं. एखादी अशी भारतातली जागा जी तुम्हाला खूप आवडते? भारतात म्हणजे काय आहे, सगळं रिप्लिका आहे जगाचा भारत म्हणजे. त्यामुळे खूपच सगळं छान आहे. असं मला स्पेसिफाय करता नाही येणार. म्हणजे रिप्लिका म्हणून नक्कीच म्हणजे समुद्रात बर्फ आहे, वाळवंट आहे, समुद्र किनारा आहे. दक्षिणेकडे गेल्यावरती 3 उत्तम देवळं समुद्र आहेत. त्यानंतर आपण वरती आलं की या ठिकाणी वाळवंट आपल्याकडे आहे. महाराष्ट्र सारखा सह्याद्रीचा तो काळा पाषाण आपल्याला बघायला मिळतोय. वरती
क्राऊन ऑफ द इंडिया म्हणून आपल्याकडे काश्मीर आहे, जिकडे आपण स्नो एन्जॉय करू शकतो. तर भारत फिरण्याचा प्रवास, त्याच्यातला एखादा असा कोणता किस्सा जो तुम्ही मगाशी म्हटलात का तुम्ही बाय रोड बराच प्रवास हो, केलाय हो. काकांबरोबर? आम्ही जवळजवळ 21 दिवसाची टूर घेतली होती. ते पूर्ण आम्ही मुंबई, इंदोर, ग्वाल्हेर, आग्रा, नंतर पूर्ण हिमाचल वरचा आणि असं फिरून जयपूर, आग्रा करून 21 दिवसात परत आलो होतो. ते खूपच मेमोरेबल दिवस होते. कारण आपले राज असतं ना, आपली गाडी म्हणजे त्यामुळे. आणि खरं आवडलं काय म्हणाल तर मला अरुणाचल खूप आवडलं. तिकडचा निसर्ग आणि जे आपले बिआरओने रस्ते केलेले आहेत, म्हणजे अक्षरशः फारच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि वाईल्ड लाईफ आवडतं सगळे नक्कीच. भारतात. अरुणाचलचा हा प्रवास आपला मैत्री ग्रुप बरोबर सुरू झाला होता. आणि या परत मला जावंसं वाटतं अरुणाचलला. म्हणजे नुसतं गाडीतनं निसर्ग पाहावा बस. खरंच खूप छान. हो, बऱ्याच वेळेस मी त्या सहलीवर असतानाही प्रवाशांना हेच सांगतो का इकडे स्पेसिफिक साईट सीन नाहीये. जसं आपण अरुणाचल एंटर करू तशी ती हिरवीगार झाडं, म्हणजे हिरव्या रंगातही बरेच विविध प्रकार तिकडे बघायला मिळतील, असा तो अरुणाचल आहे. आणि टॉपला बोमला पासला ज्यावेळेस जाऊ तो तर बर्फच बघायला मिळत असतो. आणि तो सेलापासचा टनेलही सुंदर झालेला आहे आता. हो, अप्रतिम. तुम्ही मगाशी जसं म्हटलात का तुम्ही बाय रोड बराच प्रवास केला, त्या काळी गुगल मॅप तर नव्हता, मग काय नकाशा काढून तुम्ही काकांचे गुगल मॅप होता? अगदी पहिल्यांदा आपलं चर्नी रोडला त्यांचं ट्रॅव्हल कंपनीचं ऑफिस आहे, गव्हर्नमेंटचं आहे. तर तिथे जाऊन पहिल्यांदा मॅप गोळा करायचे आपल्या जायचे. ते मॅप वरनं रस्ते काढायचे, कारण गुगल खरंच नव्हतं त्यावेळेला. आणि मग प्रत्येक वेळेला डे वाईज प्रोग्राम आखायचा की इथून इथे आपल्याला जायचं, इतके किलोमीटर आहे, कुठे थांबायचंय, हा सगळा अभ्यास पहिल्यांदा केला जायचा. आणि त्याप्रमाणे मी मॅप घेऊन, तुम्ही म्हणता तसं खरोखरच मॅप घेऊन हातात शेजारी असायची. म्हणजे नवा भिडू नवा राज्य, तसं नवं राज्य नवा रोड. त्यामुळे मला ती सवय लागली. मला अजूनही कुठे ट्रिपला गेलं की मला मॅप हातात लागतो. आपण कुठून कुठे चाललोय, कुठच्या लोकेशनला चाललोय, कुठच्या दिशेला चाललोय, हे कळलं तर जास्ती त्याचा आनंद घेता येतो. नक्कीच. आणि प्रत्येक राज्याच्या जेवणाच्या वेगवेगळ्या जागा आहेत, तिकडे जेवण मिळेल कसं, तुम्ही केलेला तो प्रवास त्यावेळेचा वेगळा होता. आज सोयी सुविधा सर्वच ठिकाणी आल्या. म्हणजे आज पर्यटन व्यवसायात आल्यानंतर आम्ही ज्या वेळेस एखादी सहल आखतो तर तिकडे राहण्याची व्यवस्था, आपल्या मराठी लोकांना महाराष्ट्रीयन फूड मिळेल किंवा आपल्याला काय जेवायला देता येईल, पण त्यावेळेस तुमच्या प्रवासात तर येईल ते रेस्टॉरंट आणि तिकडे मिळणार पदार्थ. जनरली काय करायची मी, बहुतेक चटण्या आणि लोणची जरा बरोबर ठेवायची. गाडी असल्यामुळे ते शक्य होतं. आणि मग जिथे जाऊ तिथे ब्रेड तर मिळतोच आपल्याला, लोणी मिळतं, चीज मिळतं. म्हणजे आमचं लंच किंवा ब्रेकफास्ट होऊन जायचं त्याच्यावर. आणि फळं सगळीकडेच आपल्या भारतात समृद्धता आहे फळांची, त्यामुळे फळंही मिळतात. आणि मग लोकल ट्राय करायचं, आवडलं तर खायचं, नाही तर नाही. मग आपलं हे आहेच अन्न आपलं. प्रत्येक प्रवास हा आपल्याला काही ना काही शिकवत असतो. असा एखादा अनुभव का त्या प्रवासातनं ती शिकवण मिळाली का नाही, मी पुढच्या प्रवासाला जाताना माझं नियोजन करताना एखाद्याची तयारी कशी करेल? प्रत्येक प्रवास शिकवत जातो असं आपण म्हणतो. आणि नेहमी आम्ही ठरवतो की सामान कमी न्यायचं, पण ते काय आमच्याने होत नाही. गाडी असली की आपलंच आहे, नेऊ शकतो सामान, पण अत्यंत कमीत कमी सामानात आपण प्रवास करू शकतो. हे अगदी 100% सत्य आणि ते अनुसरलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ती एक सुधारणेला मला वाव आहे असं मी म्हणेन. आता प्रत्येक आपल्याला देश संस्कृती शिकवतो तुम्ही म्हणता, हे बरोबर आहे. युरोपमध्ये आम्हाला खूप जाणवलं की कुठेही भाषा नाही, काही नाही, पण प्रत्येकात माणुसकी असते. आपण जरा खाणाखुणाने विचारलं की पत्ता दाखवला तर आपल्याला ती लोक त्यांचा वेळ खर्च करून आपल्याला मदत करतात, रस्ता दाखवतात, ठिकाण दाखवतात, काही असलं तरी मदत करतात. त्यामुळे हे मला जितक्या वेळा मी प्रवास केला तेव्हा मला जाणवलं की माणसातली माणुसकी अजूनही आहे, जागृत आहे. आपल्याला फक्त बोलायला लागतं किंवा विचारायला लागतं की आम्हाला मदत पाहिजे आणि तुम्ही करा. म्हणजे शेवटी आपण तो विषय तिकडे मांडला तर त्या समोरच्या पर्यंत पोहोचल्यावर त्याच्यातनं काहीतरी नक्कीच मिळू शकते. आणि मदत करतात. आणि मी व्हाईस वर्सा म्हणजे असा विचार केला की आपल्या इथे कोणी आलं तर आपणही मदत करतोच ना त्यांना.
फॉरेनर्स आले किंवा काही हो, काही हो, हो, विचारलं की नक्कीच. आपण आवर्जून मदत करतो की ह्या दुकानात जा, तिकडे जा, हा अतिथी रस्ता देवो घ्या. भव. त्यामुळे हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे असं मला वाटतं. किती कलियुग येऊ दे, काही येऊ दे, पण प्रत्येकात माणुसकी आहे. नक्कीच. म्हणजे आता प्रवासाबद्दल आपला मगाशी जसा विषय झाला, अरुणाचल हा तुमचा खूप आवडीचा असा राज्य आहे. तर त्या प्रवासाबद्दल अजून थोडंसं म्हणजे मला आय थिंक इफ आय एम नॉट मिस्टेकन मैत्री ग्रुप बरोबरचा हा तुमचा प्रवास हो. घडला होता. होय. मैत्री बरोबर अरुणाचली माझी दुसरी ट्रिप. खरं ऍक्च्युली म्हणजे आपण 2018 साली भेटलो होतो. पार्ल्याला तुम्ही कैलास बद्दल जाणून घेऊया असं तुम्ही सेमिनार केला होता आणि तेव्हा मी पैसेही भरले होते हो इनिशियली. हो हो आणि मग त्याच्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला. नंतर लॉकडाऊन नंतर चायनाने बंदच केलं होतं कैलासची कैलास. यात्राच बंद आपल्यासाठी केली होती, बंद बंद झाली केली होती, जी होती. आता 2025 ला आपली पूर्ण झाली. हो. आणि तुम्ही त्यावेळेला लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्ही प्रत्येकाला सांगितलं होतं की ज्याने ज्याने पैसे भरलेत तर तुम्ही तुमचं व्हाउचर आहे आमच्याकडे, हो. तर तुम्ही आमच्याबरोबर ट्रिपला जॉईन होऊ शकता. तर काय करायचं, कारण तसं म्हटलं तर मला आणि माझ्या मिस्टरांसाठी हा पहिला टूरचा अनुभव होता. कारण आतापर्यंत मी म्हटलं तसं गाडी घेऊनच आम्ही प्रवास करतो आणि तो तुम्ही अंदमानची ट्रिप तुम्ही जाहीर हो, केली होती. हो, हो. तर ह्यांच्या मनात अत्यंत सावरकरांविषयी आदर असल्यामुळे हे त्या टूरला तयार झाले आणि मग आम्ही दोघांनी ती पहिली अंदमानची ट्रिप मैत्री टूर बरोबर केली. आणि मग मैत्री हे माझं दुसरं घर झालं, मी खरं सांगते. कारण मला त्यांचं इतकं खेळीमेळीचं वातावरण असतं तुमच्याकडे आणि कुठेही म्हणजे काय म्हणतात, लोकही इतकी छान जेल होतात, सगळी छान. आणि आमची अंदमानची तर सुंदरच झाली ट्रिप. मग त्याच्यानंतर मला नॉर्थ ईस्ट बघायचं होतं. तेव्हा आपली अरुणाचल, आसाम, मेघालय ही डिक्लेअर केली होती तुम्ही हो. ट्रिप. तर तेव्हा मग अरुणाचलचे आम्ही पैसे भरल्याने आम्ही जॉईन झालो आणि इतकी सुंदर झाली ट्रिप. विशेषतः अरुणाचलचं जे खाणं आहे, त्या भाज्या, त्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, ज्या विशेषतः कारल्याची भाजी हो, हो, हो. ती आवर्जून famous आहे सगळीकडे तिकडची. फेमस. हो. आणि महेश पाटील होते हो आमच्याबरोबर. हो हो. तर नेहमीप्रमाणे मी त्यांना म्हटलं मला अरुणाचलचं काहीच माहिती नाहीये, कारण मी म्हटलं तसं युरोप नंतर मी ठरवलं होतं जास्ती अभ्यास करून जायचं नाही. पण तिथे जातोय म्हटल्यावर अरे काहीच आपल्याला माहित नाही, असं कसं होईल. म्हणून महेश सरांना म्हटलं की मला तुम्ही मॅप पाठवा, मला मॅप पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही की मी कुठून कुठे जाते. मग त्यांनी मॅप पाठवला, माहिती पाठवली, व्हिडिओ पाठवली आणि सुंदर आमची झाली ती आसाम, मणिपूर, मेघालय ही ट्रिप तुमच्या बरोबर अतिशय सुंदर झाली. नाही, मी तुमच्या त्या पहिल्या सहलीचा एक किस्सा मला अजूनही आठवतोय का तुम्ही सहलीला होतात अंदमानच्या, श्रुती तुमच्या बरोबर हो होती हो आणि त्यावेळेस तुम्ही कुठल्या तरी बीचवर सगळेजण गाणं गात बसला होतात आणि तो व्हिडिओ माझ्या अजूनही लक्षात आहे का तो ग्रुपही छान जेल झाला हो, होता, जेल झाला सगळी होता. मंडळी एकत्र हो, आली हो. होती आणि त्याचबरोबर रॉस आयलंडला तुम्ही हो. गेला होतात. ते व्हिडिओज मी ज्यावेळेस पाहिले, श्रुतीबरोबर गप्पा झाल्या, तर तो छान असा एक अनुभव त्या ठिकाणी मलाही तुमचा तो बघायला मिळाला आणि होता. सावरकरांचे ते सेल्युलर जेलमध्ये जेलमध्ये खूपच तोही अनुभव खूप अंगावर काटा आणण्यासारखा होता तो. आणि श्रुती होती बरोबर, ते तिकडचे गाईड माहिती सांगत होते, ते फारच छान. मगाशी आपला बोलता बोलता विषय झाला का 2017 साली 18 18 साली साली. कैलाश मार्गदर्शन मेळाव्यात हम्म. आपली पहिली भेट झाली होती. कैलासला जावं ही इच्छा कधी निर्माण झाली? नाही, तुम्ही मगाशी सांगितलं का तुम्ही ट्रेकिंग केलेलं हम्म. होतं, पण शेवटी मला असं वाटतं ना का कैलासचं एक कॉल असतो, कैलासचं बोलावणं यावं लागतं. सो ते नेमकं कधी आलं तुम्हाला? खरं सांगू का, हिमालयाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. हे म्हणजे हिमाचल आणि इकडे बरीच ठिकाणी जरी जाऊन आले तरी कैलास बद्दल एक ओढ होती की आपल्या आयुष्यात आपल्याला एकदा तरी ती यात्रा घडावी. तर म्हणजे आपण जन्माला येतो, 4 लोकांसारखा संसार करतो, मुलं बाळ होतात, संसार वाढवतो, पण काहीतरी वेगळं करण्यासाठी, वेगळी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला देवाने जन्माला घातलेलं आहे असं मला वाटतं आणि ते आपण आपल्या इच्छा पूर्ण करायला पाहिजेत. तर ती कैलासची ओढ मला प्रचंड, जशी नर्मदेची ओढ होती. म्हणजे नर्मदा परिक्रमेच्या वेळेला तर मी अक्षरशः रात्री रडून काढला की मला जायचंच आहे. आणि 18 दिवस घराबाहेर, तेव्हा परत ह्यांची परवानगी काढा की तुम्ही करा बाबा ऍडजस्ट, मला तर सहन होत नाही, मला जायला पाहिजे. तसं कैलासच्या बाबतीतही झालं थोडंसं. तर इतके दिवस म्हटल्यावर जरा मनधरणी करायला लागली यांची. आणि पण मला कैलासची तीव्र ओढ असल्यामुळे ती संपन्न झाली माझ्याकडून, असं मी म्हणेन. आणि प्रत्येक माणसाच्या
मनामध्ये कुठेतरी एक मोक्षाच्या कल्पना असतात. एक मोक्ष जरी मिळाला नाही तरी मोक्षप्रद आपल्याला काहीतरी बघायला मिळावं ही एक भावना असते आणि त्यापोटी सुद्धा असेल कदाचित, माहित नाही. हे कैलासामुळे आपण मैत्रीशी जोडल्या गेलात आणि तेव्हापासून ते एक नातं बनत हो. गेलं. कैलास हा विषय होता, त्याच्यानंतर बऱ्याच सहली झाल्या, पण ह्या 2025 साली जेव्हा कैलास डिक्लेअर झालं आणि तुम्ही मला यायचंय आपण जाऊया, ती पूर्वतयारी काहीतरी करावी लागते. म्हणजे या पूर्वतयारीत मला असं वाटतं का एक मानसिक पूर्वतयारी लागते आणि शारीरिक तयारी देखील लागते. सो पूर्वतयारी म्हणून काय काय तुम्ही अशा उपाययोजना तुमच्या स्वतः केल्या? तसं पूर्वतयारी असं काही नाही. दिवसभराचं आपलं एक 10,000 स्टेप्स चालणं एक एक असतं. थोडंसं कधी पूर्ण होतात असं नाहीये, पण ते तेवढे मिनिमम चालणं होतं. आणि माझं योगा आणि प्राणायाम ह्याच्यावर हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी भीती नाही वाटली. आपलं एवढं लांब जाणार, बरेच वेळा मी एकटी जाते प्रवासाला. मला बरीच जण भेटतात, कोणी बरोबर नाही. म्हटलं कशाला पाहिजे, आपल्या बरोबर माणसं आहेत नाही तर आपल्याला गरज काय, आपल्या बरोबर आहेत ती. हो. तर ही भीती कधी निर्माण झाली नाही मनात, कधीच नाही. म्हणजे तो पण एक ऍडेड फायदा असेल मला येण्याचा, म्हणजे किंवा पूर्वतयारीमध्ये असेल असं मला वाटतं. आणि युरोपच्या ट्रिपचा आणि ह्या ट्रिपचा फरक म्हणजे युरोपमध्ये आम्हाला काहीच औषधं नव्हती बरोबर. आता ह्या ट्रिपमध्ये एक औषधाची बॅग वाढली होती. हा फरक इतक्या वर्षानंतर झाला. आणि दुसरं म्हणजे काय झालं की तुम्हाला म्हटलं तसं आपल्याला कैलासला मला जायचंच होतं काही झालं तरी. आणि पेपरमध्ये मी बातमी वाचली की आपल्याला चायनाने ओपन केलंय, हो. म्हणून मी तुम्हाला लगेच कॉन्टॅक्ट केला. आणि तेव्हा मी होते अमेरिकेला. तर मी म्हटलं महेशजी मला यायचंय काही झालं तरी. आणि मग हळूहळू तुमच्याकडनं माहिती काढता काढता असं लक्षात आलं की 1955 हे डेडलाईन आहे चायना करता, की त्याच्या वयाचं बंधन होतं आणि वय वर्ष वरती नाही जाता येत. आणि माझं 1955 होतं म्हटल्यावर अजून मनाने उचल खाल्ली की आता नाही तर मला कधीच जमणार नाही आणि आत्ताच केला पाहिजे. अब नाही तो अब कब कभी नाही. नाही. तर त्यामुळे मग परत तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला. सगळं आपल्या डॉक्युमेंट्स वगैरे आपल्या मोबाईलवर असतात, ती श्रुतीला पाठवली सगळं विजासाठी वगैरे सगळे. आणि मी त्या पूर्वतयारीला लागली अशा तऱ्हेने, असं म्हणायला हरकत नाही. तर शेवटी तो योग यावा लागतो. योग यावा लागतो. 2018 साली आपल्या दोघांसाठी एकत्र कैलास होण्याचा योग नव्हता, हो, म्हणून तो 2025 साली आला आणि तो पूर्ण झालं. म्हणजे ते एक स्वप्नच हो. असतं शेवटी. स्वप्नच असतं, खरंच आहे. कारण आपण एंटरटेनमेंट टूर म्हणतो ना तसं, गोव्याला जाऊ इकडे जाऊ, पण ही सुद्धा तेवढीच मोठी यात्रा आहे आणि जी मनाला समाधान देते. तर ती घडावी अशी माझी खूप इच्छा होती. आणि डेडलाईन आहे वयाची म्हटल्यावर मला खूप उचल खाल्ली मनाने माझ्या. गणपतीचे दिवस येत होते आणि अनंताची पूजा आमच्याकडे असते ती येत होती. तर त्याच्याकरता मला माझ्या मिस्टरांना खूप पटवायला लागलं. मी 3-4 गुरुजींना फोन करून ही मला पुढे पोस्टपोन करता येईल का, मला पूजा नंतर घालता येईल का. आणि सगळ्या गुरुजींनी ओके केल्यानंतर मग मी ह्यांना म्हटलं आता हे बघा गुरुजींनी सांगितलंय, आता मी नक्की जाणार. म्हटलं तुम्ही येता का माझ्याबरोबर? नाही, पण हे येऊ शकले नसते कारण यांची डेडलाईन वयाचं बंधन येतंय तिकडे. त्यामुळे तो योग आला आणि माझी ती 22 सुफळ संपूर्ण झाली असं मी म्हणेन. माझी 22वी यात्रा आणि तुमची पहिली यात्रा पहिली. याचा कुठेतरी योग होता म्हणून तो शक्य झाला. खरंय. पण नक्कीच आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल का पहिला पाहिलेला कैलास, ज्यावेळेस आपण त्या इको चेकपोस्टला पोहोचलो आणि मग तो पहिला पाहिलेला कैलास, काय काय अनुभव होता तो? ऍक्च्युली त्यावेळेला सांगू का, ढग आले होते थोडेसे. हा. आपण मानस सरोवराच्या इथे हो. होतो आणि मानस सरोवर आपण पूजा करतोय आणि समोर कैलासाचा तो ढगांचा पडदा विरळ होत गेला. आणि ते जे दर्शन झालं ते म्हणजे मला शब्दातीत आहे, म्हणजे वर्णनच करू शकणार नाही. असं मेस्मर, आता सुद्धा माझ्या अंगावर काटा आला सांगताना, की मेस्मरायझिंग. मानस सरोवर म्हणजे अतिशय तुम्हाला मनाला इतकी भूल पाडते त्याची की काही बघायला नको. म्हणजे आणि त्याच्या मागे कैलास आणि आपण ह्या बाजूला मध्ये मानस सरोवर आणि पुढे कैलास. रेखाटलेलं खूप चित्र रेखाटलेलं, असं अगदी, पूर्ण अगदी. तयार होतं. तो असा अथांग हो. पसरलेला मानस सरोवर. आपण ह्या तीरावर हो. बसलोय, पुढच्या तीरावरनं साधारणतः तो पुढे आपल्यात आणि त्याच्यात आणि इतकं वाईट वाटत होतं की ढग होते, पण नंतर जसं जसं आपला तुमचा मंत्रोच्चार सुरू झाला ना तसतसे ते ढग विरळ होत गेले आणि पूर्ण कैलास दिसला, दर्शन झालं. मानस
सरोवर म्हटल्यावरती मानाचं स्नान असतं किंवा आपण तिकडे पोहोचल्यावरती त्या पवित्र जलाला हात लावल्यावर तो एक वेगळा असा व्हायब्रेशन्स मिळतात. सो त्या पूर्ण यात्रेतनं काहीतरी असं जे तुम्ही आठवण रूपी बरोबर आणलंय. म्हणजे मला जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं आत्मा आणि परमात्मा याचा मिलाप हा तिकडे होत असतो. सो अशी एखादी गोष्ट जी त्या यात्रेतनं तुम्हाला बरंच काही शिकवून गेली किंवा त्यातनं म्हणतात ना का ती आयुष्याची आठवण झाली. नाही, एक सांगू का, थोडा निरीच्छपणा आला नंतर, की झालं आपलं, भरून पावलो आपण, जे आता काही उरलं नाही असं एक ती मनात भावना आली. हे नक्की आलं मात्र. आणि सर्वात मला म्हणजे अजूनही माझ्या डोळ्यासमोर तो सगळं चित्र उभं राहतं, की तुम्ही आम्हाला शंकराची पिंडी दिली होती आणि स्वप्नील सरांनी तिथे रुद्र सांगितला, 5वा अध्याय, रुद्राचा 5वा अध्याय म्हटला आणि प्रत्येकाने ती पूजा केली. आणि हा जो आनंद आहे ना, तो मानस सरोवर कैलाशच्या समोर आपल्याला रुद्र करता यावा, ह्याच्यासारखा अजून काय पाहिजे माणसाला, खरंच. आणि तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर काहीतरी शिवस्तुती म्हटलीत, ते हे म्हणजे फार रेअर झालं. असं मिळत नाही कधी कोणाला की काठावर बसून तुम्हाला रुद्र करायला मिळावा. कैलास तर प्रत्येक वेळेस बरंच काही शिकवत असतो. म्हणजे मी भाग्यवानच आहे का एवढ्या वेळेस जायला आलाय. पण पूर्वीच्या वाचनांमधनं तुम्ही कधी कैलास वाचला असेल तर खूप धकाधकीचा प्रवास होता. थोडस आपल्या प्रेक्षकांना आत्ता प्रवास म्हणून कसा तो झाला? प्रवासाला म्हणजे काही तक्रार करण्यासाठी जागाच नाहीये. कैलास यात्रा इतकी अवघड असं ऐकलं होतं मी पूर्वी, आणि तुमचेही अनुभव आहेतच. पण आता खूप सुकर आहे. म्हणजे कोदारीपर्यंत आपल्याला छान प्रवास झाला, उलट छान ट्रेक करायला मिळाले, ते माझी हौस पूर्ण झाली तिकडे. आणि त्याच्यानंतर एक मला तुमचं नियोजन कैलास यात्रेबाबतीत, त्यात मी अतिशय तुमचं कौतुक करीन. कारण कोदारीला पोहोचल्यानंतर आपण जागमू फोर्टला आपण चेंज करतो, चायनामध्ये जातो. तर तिथे तुम्ही सकाळची पहिली अपॉइंटमेंट जी 9-10 वाजताची होती, ती आपल्या ग्रुपसाठी घेतली होती. आणि त्यामुळे आपण पटकन पास केलं, बॉर्डर क्रॉस केली आपण नायलमला गेलो. त्याच्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की बरेचसे ग्रुप अडकले नंतर, की जे उशिरा पोहोचले कोदारीला, आणि त्यांचा अर्धा ग्रुप पास झाला, अर्धा ग्रुप मागे राहिला. आणि तो अर्धा ग्रुप जो पास झाला तो शेवटी त्यांना मिळाला. आणि हे त्यांच्या नियोजनामध्ये कमतरता होती म्हणून असं झालं. आणि मैत्री टूरचं प्रत्येक ठिकाणी नियोजन इतकं परफेक्ट होतं, म्हणजे मी समोर महेश म्हणून कौतुक करत नाही, इंडिपेंडेंट म्हणून कौतुक करते, की खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे ही, की प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत नियोजन परफेक्ट एकदम. म्हणजे जेव्हा यात्रेला सुरुवात झाली तेव्हा सुद्धा तुम्ही एक मीटिंग घेतली होती आधी, की बघा कोणाला जमत असलं तर ताई तुम्ही येऊ नका, किंवा कोणाला जमत असेल, श्वासाला त्रास होत असेल तर बघा तुम्ही प्रयत्न करा, पण तुम्ही नक्की या, असं तुम्ही प्रत्येकाला पॉझिटिव्हली सगळं सांगत होतात. हा सुद्धा एक नियोजनाचाच भाग आहे. आता चायनामध्ये शिरल्यानंतर चायनाचा अनुभव, चायनाने तिथे सगळं सुखकारी केलेलं आहे, रस्ते उत्कृष्ट बांधलेले आहेत, सगळीकडे वायफाय आहे, वीज आहे, म्हणजे काही नावं ठेवण्यासारखी यात्रेकरूंना जागा नाहीये तिकडे. बरं, खाण्यापिण्याचे काहीच हाल नाही, आपला स्टाफ बरोबर तुमचा असतो बरोबर, त्यामुळे लाडच चालले होते असं मी म्हणेन. असं खरं म्हणायला हरकत नाहीये. तिन्ही त्रिकाळ खायला मिळणं, खरं यात्रेला जायला म्हणजे आपण एक दिवस उपास करायला पाहिजे खरं म्हणजे, पण ते काही नाही, व्यवस्थित सुंदर झाली, काहीच अडचण आली नाही कोणाला. तर वैयक्तिक लेवलवर अडचण म्हणजे जिथे हाय एलिव्हेशनचा त्रास होतो तो सगळ्या जणांनाच होतो, तर तिथे महेश सर जसं सांगतात ते फॉलो करायचं, तर काही कुणाला अडचण येणार नाही असं मी अगदी 100% सांगेन. आपली काही तिथे चालवायची नाही की मी एवढं करत होते, ट्रिप इतक्या केल्यात मी वगैरे, नाही. कैलासचं हे सगळं वेगळं आहे. आणि ते नाही, पण आज खरंच म्हणजे पूर्वी 2009 साली ज्यावेळेस मी पहिल्यांदा कैलास केला होता, ऑफ रोडचा प्रवास करत असे, त्या कॉन्वे मध्ये बसायचं, ती गाडी त्याला होका यंत्र लावायचा, आणि मग तो प्रवास करत 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 जिकडे म्हणजे जिकडे आता अंधार होईल तिकडे थांबायचं, तिकडे वस्ती करायची, टेंट मध्ये राहायचं. पण आज त्या प्रवासामध्ये छान रोड झालेले आहेत, गाड्या उत्कृष्ट आहेत, गाड्यामध्ये चार्जिंग आहे, वायफाय आहे, म्हणजे
मानस सरोवराला तर मी आपण गेलो होतो हो, तेव्हा हो. मी व्हिडिओ कॉल करून बऱ्याच जणांना ते दर्शन घडवलं, म्हणजे इतकी सोय आता झालेली आहे. तर ह्या हाच. फोनच्या याच्यावरनं आठवतंय का पूर्वी ना त्या बाईक वरती बसलेला एक पीसीओ सारखा बूथ घेऊन एक मनुष्य यायचा आणि सगळे यात्रेकरूशी रांग लावायचे, घरी फोन करून हा, हा हा. आम्ही ठीक आहोत, इकडे आहोत, फोन ठेवला, म्हणजे थोडक्यात आम्ही आहोत हा मेसेज दिला जायचा. आज वायफाय मुळे हो, हो. किंवा फॅसिलिटीज वाढत वाढत चालल्यात चाललेत. तर पर्यटक येऊ शकतात. म्हणजे आज मैत्री ग्रुपचाही प्रामाणिक प्रयत्न आहे का येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या कैलासापर्यंत घेऊन जायचं. बरोबर. म्हणजे मी 2009 सालापासून एकच गोष्ट मनात घेतली आहे का आपल्याला हे कैलासाने दिलेलं काम आहे. किती लोक आपल्या बरोबर प्रवास करू शकतील त्यांना तिथपर्यंत पोहोचवायचंय, योग्य मार्गदर्शन करायचं आणि ती यात्रा घडवायची. हे आपल्याला दिलेलं काम आहे, ते पूर्ण करून तिकडे लोकांना घेऊन जायचं आहे. पण त्याच्यामध्ये तुमचं मी म्हंटल नियोजनाचा भाग की तुम्ही सागाला 2 दिवस थांबवता, हो, त्यामुळे तुम्ही ऍक्लमटाईज होता तिथे. आणि कारण मानस सरोवर आणि त्याची हाईट एकच आहे ना, येस येस येस. आणि त्यामुळे खूप फरक पडतो. त्यामुळे येणाऱ्या हा, पूर्वीच्या चॅलेंजेस अशा होत्या का आपल्याला प्रवासाचा हो. त्रास होत असे, पण आता सुखसोयी झाल्या आहेत, झाल्या. रस्ते झाले, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालंय. फक्त आता इकडे जी चॅलेंज आहे ते ऍक्लिमेटायझेशन, जे आपण म्हणजे तेवढंच सहलीमध्ये- चॅलेंज आहे आता खरं म्हणजे. हो हो इतक्या सोयी झाल्या आणि तुमच्या नियोजनाखाली म्हणजे काय आपण डोळे झाकून जाऊ शकतो कैलासला. मी तर सगळ्यांना सांगेन की लवकरात लवकर तुमची इच्छा असेल तर कैलास तुम्ही मानस सरोवर यात्रा करा आणि मैत्री बरोबरच करा. कारण माझा अझरबैजानला पण जाऊन आली मी, हो हो हो. तेव्हा स्वप्नील होते International बरोबर. प्रवास हो. देखील झालेला आहे झालेले. की. आणि अजून सुचवते की जॉर्जिया वगैरे आता करा सुरू. नक्कीच एक एक करून आपल्या बऱ्याचशा सहलींचे नियोजन सुरू आहेत आणि तुमच्यासारख्या पर्यटकांचा आशीर्वाद असेल, साथ असेल तर मैत्री ग्रुप येणाऱ्या काळात बऱ्याचशा नवनवीन संकल्पना, म्हणजे पर्यटन तर सगळेच करतात, पण बरोबर. आम्ही विचार हा करतो आहोत का त्या पर्यटनाचं नियोजनबद्ध आखणी गरजेची आहे. म्हणजे मी तुम्हाला कुठेतरी नेऊन शिक्के मारून 4 देश फिरवण्यापेक्षा त्या देशांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या जागा दाखवणं, आणि तसा प्रयत्न करत आहोत. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असल्यावर नक्कीच या गोष्टी पूर्ण होतीलच. आणि एक थोडासा बदल आमच्या आयुष्यात म्हणजे कैलासमुळे असं नाही मी म्हणत, पण पूर्वी आम्ही गाडी घेऊन जायचो, मिस्टर ड्राईव्ह करायचे, मी नुसतीच नॅव्हिगेटर होते शेजारी बसून. पण नंतर नंतर जसं वय वाढतं ना तसं तसं आपल्याला टूर मधनं जावं असं वाटायला लागतं. हे खरं सांगते की कोणतरी आपल्याला आधार आहे. आपली चांगली टूर कंपनी मिळाली तर मग सोने पे सुहागा, काय बघायलाच नको. आणि मैत्री टूरचं म्हणजे त्यांची ग्रुप छोटा असतो, वैयक्तिक लक्ष प्रत्येकाकडे असतं, जाणीवपूर्वक त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं आणि इतकं खेळीमेळीचं वातावरण असतं की मी आता जाईन तर मैत्री बरोबरच असं मनाशी ठरवलेलं आहे. ते एक कुटुंब तयार अगदी होऊन कुटुंब जातं. तयार होतं. आणि श्रुती, स्वप्नील सर, नंतर महेश पाटील सर, प्रत्येकाशी वैयक्तिक लेवलवर इतकी छान ओळख होते ना की ते घरचेच वाटायला लागतं. त्यामुळे मग मैत्री टूर ही माझंच घरच आहे, म्हणून मी म्हंटल मगाशी तसं की ते माझं दुसरं घरच आहे जेव्हा ट्रिपला असते तेव्हा. आज तुम्ही कैलाश मानसरोवर यात्रा करून आलेला आहात, म्हणजे खऱ्या अर्थी तुम्ही कैलाशी राधा पेठे झालेला आहात. म्हणजे आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये कैलाश मानसरोवर ही खरंच खूप मोठी यात्रा आहे. म्हणजे हिंदू म्हणून जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी ही यात्रा करावी. असा कोणता एक संदेश तुम्ही आज प्रेक्षकांना देऊ इच्छित आहात का कैलासची यात्रा त्यांनी करावी, त्यांना त्या यात्रेबद्दल वेगळी एक ऊर्जा निर्माण व्हावी किंवा इच्छा निर्माण व्हावी, असा कोणता एक संदेश का जो लोकांना इकडे आपण देऊ इच्छिता? प्रत्येक गोष्टीचा एक विचार करायला लागतो. म्हणते तसं यथाशक्ती यथामती, जे तुम्हाला सुचेल त्याप्रमाणे तुम्ही वागायला पाहिजे. आणि शक्यतो तरुण यात्रा, आता काय झालं, यात्रा म्हातारपणीच करायला पाहिजे असा आता जो कन्सेप्ट तो गेलेला आहे. तर मी सगळ्या तरुण वर्गांना आवाहन करीन की तुम्हाला हिंदू संस्कृती त्यामुळे जाणून घ्यायला तुम्हाला संधी मिळते, एक मोक्षाची कल्पना मनात येते, त्यामुळे तुमचा विचाराचा एक दृष्टिकोनही बदलतो सगळ्या बाबतीतला. तर आणि तरुणपणी हे सगळं तुम्ही मॅनेज करू शकता सगळं, तर तुम्ही हे तरुणपणीच करा. तो एक सुसंधी तुम्हाला आयुष्यात चालून आली आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करतो, तर ही गोष्ट तेवढीच महत्वाची आणि तेवढी प्रत्येकाने करावी.
शक्य असेल तर काय ट्रिपला तुम्ही तर आपण नेहमीच जातो ना, पण हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मी तुमच्या कैलास बोरा नर्मदा परिक्रमेबद्दलही बोलीन की हो. परिक्रमा पण अवश्य करा. त्याने सुद्धा तुम्हाला इतकं सुंदर भव्य दिव्य सगळं बघायला मिळतं सगळं. म्हणजे ही आपली सुद्धा परिक्रमाच आहे कैलासची, हो, आणि ही हो. पण परिक्रमाच आहे. आणि नर्मदा ही शंकराची मुलगीच आहे. हो त्यामुळे हो 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 हो. आणि नर्मदा ही बोलावते, कैलासही कैलासही बोलावतो. बोलावतो. हो आणि ठरलेल्या त्या हो. व्यक्तीला ती यात्रा त्याच्या नशिबी होतच असते. नक्कीच म्हणजे आता अजून एक जाणून घ्यायला आवडेल ते म्हणजे दार्जिलिंगला आपण बेस कॅम्पला पोहोचलो होतो. आणि दार्जिलिंगला पायथ्याला ज्यावेळेस पोहोचतो गावी, तर समोरच आपल्याला कैलास दिसतो. त्या कैलासावरती पाहिलेलं एखादं रूप, अं, दक्षिणमुखी कैलासाचं दर्शन आपण त्या ठिकाणावर घेत होतो. म्हणजे अर्थात मला शब्द नाहीत, खरंच सांगते की मला आता. आणि ज्या आपण ठिकाणी रूमवर आम्ही राहिलो होतो त्या रूमच्या गॅलरीतच दररोज सकाळ संध्याकाळ रात्र प्रत्येक वेळा कैलास वेगवेगळा दिसायचा. इतके फोटो काढलेले आहेत मी तर काय बघायला नको. आणि रूप म्हणजे बरेच वेळा गणपतीचं रूपही दिसलं मला त्याच्यात. शेवटी आपला जसा भाव तसा आपल्याला दिसत असतं ना. राधा काकू का, तर नक्कीच एवढ्या दिवसांचं हे मैत्रीचं नातं झाल्यामुळे आता तर राधा मॅडमच्या राधा काकू झालेल्या आहेत. तर मैत्री ग्रुप तर्फे खरंच खरंच खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्ट साठी इकडे उपस्थित राहिलात. असंच प्रेम, असेच आशीर्वाद मैत्री ग्रुपवर राहू द्या. थँक्यू, धन्यवाद. आभार. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला पात्र समजलं की या कैलासाबद्दल बोलण्यासाठी ते पाचारण केलं, याबद्दल मी तुमचे मैत्री ग्रुपचे खूप आभारी आहे. आणि सगळा तुमचा स्टाफ, श्रुती, स्वप्नील सर, महेश पाटील सर आणि तुम्ही स्वतः, कारण तुमचा रॅपो इतका सगळ्यांचा छान आहे आणि म्हणून इतकं सुंदरपणे या सगळ्या ट्रिप्स होतात. आणि तुम्हाला सगळ्या अशाच पुढील नवीन नवीन ट्रिप तुमच्या हातनं घडो. आणि मी मेंबर नक्की आहे त्यात, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मला परत तुम्ही कैलास परिक्रमा यात्रा घडवलीत त्याबद्दल खूप धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद धन्यवाद. असेच प्रेम करा. लवकरच पुढे पुढे सहलीला भेटूया. थँक्यू.